मुंबईतील कबूतरखान्यांवर वाद दिवसेंदिवस चिघळत चाललाय। कोर्टाच्या बंदीनंतरही जैन समाज कबूतरांना खाद्य आणि पाणी देतोय आणि त्यामुळे या विरोधात मराठी एकीकरण समितीने आक्रमक भूमिका घेत आंदोलन केलं। मात्र हे आंदोलन पोलिसांनी मोडीत काढल्याने वाद पेटलाय। दरम्यान शस्त्र उचलण्याची भाषा करणारे जैन मुनी कबूतरखान्याच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भेटणार आहेत। बघूया याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। आम्हाला एक प्रकारची वेगळी वागणूक आणि जैन समाजाला वेगळी वागणूक ही कुठेतरी दुटप्पी भूमिका आहे, याचा आम्ही निषेध केलेला आहे। तिथे फाडलं गेलं, चाकूसुरे आणून तिथे ताडपत्र्या फाडल्या गेल्या, पण त्यांच्यावर काय कारवाई केली? उप अजेंडा घेऊन मराठी माणसाला इथे ताकद दाखवण्याचा जो प्रयत्न होतो तो थांबला पाहिजे। कबूतरखान्याच्या बंदी विरोधातील आणि बंदीच्या समर्थनातील ही दोन दृश्य बघा। एक आहे जैन समाजाचं आंदोलन, तर दुसरं आहे मराठी एकीकरण समितीचं। 6 ऑगस्टला कबूतरखान्यासाठी जैन समाजानं प्रचंड राडा घातला, तर कबूतरखान्याविरोधात मराठी एकीकरण समितीनं शांततेत आंदोलनाचा प्रयत्न केला। त्यावेळी जैन आंदोलकांनी ताडपत्री फाडली, चाकू आणि ब्लेडच्या मदतीनं बांबूच्या दोऱ्या कापल्या, तर आज मराठी एकीकरण समितीच्या आंदोलकांनी फक्त घोषणाबाजी केली। जैन आंदोलकांनी थेट पोलिसांनाच धक्काबुक्की केली, तेव्हा पोलीस हतबल झाल्याचं दिसून आलं। तर मराठी एकीकरण समितीच्या आंदोलकांची पोलिसांनी धरपकड करत व्हॅनमध्ये घालून नेलं। पोलिसांनी दडपशाही वापरली। आम्हाला एक प्रकारची वेगळी वागणूक आणि जैन समाजाला वेगळी वागणूक ही कुठेतरी दुटप्पी भूमिका आहे, याचा आम्ही निषेध केलेला आहे। आणि ज्या वेळेस पोलिसावरती धक्काबुक्की झाली, त्या ठिकाणचं नुकसान झालं, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं आणि कोणीतरी शस्त्राची भाषा केली, चाकू सुरे आणून तोडफोड केली, त्यावेळेस ही ताकद का नाही वापरली गेली? म्हणजे इतका दबाव आणि एवढ्या दबावामध्ये पोलीस काम करतात। आज माझ्या हाताला दुखापत झाली आहे, पोलिसांच्या या धरपकडीमध्ये माझा हात मुरगळलेला आहे, रक्त काढलेलं आहे। म्हणजे सुरू काय आहे? आता कबूतराचं चालू होतं, आता हे राजकीय वादळ लागलेलं आहे। BMCचं नगरपालिका चुनाव येत आहे, म्हणून हा दोन समाजामध्ये फाट टाकण्याची ही लोक कोशिश करत आहे। हाच वादळ मिटवण्यासाठी मी मान्य मराठी हृदय सम्राट राजसाहेबाकडे मी भेटायला जात आहे। खरं तर मुंबई महापालिकेनं हायकोर्टाच्या आदेशानं कबूतरखाना बंद केलाय, पण जैन समाजानं कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करत दादरमध्ये गोंधळ घातला। तर सनदशीर मार्गानं आंदोलन करणाऱ्या मराठी एकीकरण समितीच्या आंदोलकांना रोखलं। जैन समाजानं आंदोलनासाठी परवानगी घेतली नाही, तर परवानगी मागणाऱ्या मराठी एकीकरण समितीला पोलिसांनी नोटिसा धाडल्या। जैन समाजाच्या आंदोलनात वाद होऊ शकतो ही माहिती असून सुद्धा पुरेसा पोलीस बंदोबस्त नव्हता, तर मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनात आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता। जैन समाजाच्या आंदोलनात राड्या प्रकरणी अद्याप एकाही जैन आंदोलकांवर गुन्हा दाखल नाही, तर मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनात पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करत व्हॅनमध्ये घालून नेलं। माणसं जगवायची की कबूतर, कुत्री, मांजरं जगवायची, हा विचार भूतदयावाल्यांनी केला पाहिजे। या महाराष्ट्रात 700 आत्महत्या शेतकऱ्यांच्या 3 महिन्यात होतात। रेबीजमुळे आणि कुत्रा चावल्यामुळे वर्षाला 2 लाखावर माणसं बाधित होतात, मरण पावतात। तर कोणाकडे लक्ष देणं गरजेचं आहे? माणसांकडे। बाकी हे श्रीमंतांचे खेळ आहेत सगळे। पहिल्यांदा लोकांचं आरोग्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आरोग्याचं रक्षण हे झालंच पाहिजे। त्यासोबत काही आस्थेचे विषय आहेत, तर ते आस्थेचे जे विषय आहेत तेही आपण त्या ठिकाणी त्याची काळजी घेऊ शकतो, त्यातनं मार्ग काढू शकतो। काही अशा ठिकाणी देखील आपण फिडिंगची व्यवस्था करू शकतो की ज्या ठिकाणी वस्ती नाही आहे, किंवा कंट्रोल फिडिंगचा एक मागे विषय आहे, काही लोकांनी सांगितला होता। अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण यातनं मार्ग काढू शकतो। दादर इथला कबूतरखाना महापालिकेकडून ताडपत्रीनं बंदिस्त करण्यात आला, पण आता दादरमधील काही ठराविक इमारतींच्या टेरेसवर नवीन कबूतरखाने तयार झालेत। काही नागरिकांनी कबूतरांना टेरेसवरच दाण्या पाण्याची व्यवस्था केली, त्यामुळे ही मुजोरी महापालिका रोखणार का हा सवाल उपस्थित होतोय। कबूतर प्राणदया हे ठीक आहे, इथपर्यंत काही अडचण नाही, परंतु ते जर आरोग्याला घातक ठरत असेल नागरिकांच्या,
तुम्ही दाणे टाकले, चांगलं केलं, तुम्ही पुण्य केलं, पुण्य करून तुम्ही 75व्या फ्लॅटवर जाऊन झोपणार आहे. आणि तिथला जो नागरिक आहे, जो जवळ राहतो, तो फुफ्फुसाचा विकार घेऊन बसणार आहे. आपण विचार कोणता करणार आहे? जैन संघटनेचं एवढंच म्हणणं आहे की जे कबूतर मारतात त्याला काहीतरी पर्याय तुम्ही काढा. आता आमचं एवढंच मत आहे, तर कोर्टाने निर्णय दिला आहे, त्याच्या विरोधात कोणाला तिथे जाता येत नाही. तर सरकार म्हणून तुम्ही ते जैन संघटना आणि इतरही लोक आहेत त्यांच्या बरोबर बसून योग्य असा मार्ग त्या ठिकाणी काढा. मराठी आंदोलकांची मुस्कटदाबी होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. गेल्या महिन्यात मीरा भाईंदरमध्ये सुद्धा परप्रांतीयांनी अचानक आंदोलन केलं. त्यावेळी पोलीस बघ्याच्या भूमिकेत होते. त्यानंतर परप्रांतीयांविरोधात मराठी माणसांच्या मोर्चाला परवानगी नाकारली. आताही दादरमध्ये कबूतरखान्यावरनं तीच परिस्थिती उद्भवली. कबुतरांना दाणा पाणी टाकणं आरोग्यासाठी घातक असताना सुद्धा जैन समाज मागे हटायला तयार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातच मराठी आंदोलकांची मुस्कटदाबी होतेय का असा सवाल उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.